मराठ्यांना आंदोलनाची गरज काय? नामदार भुजबळ या विषयावर आपण भाष्य करणार आहोत. आपण या चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा. तर एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना राज्याचे ज्येष्ठ मंत्री आदरणीय भुजबळ साहेब असं म्हणाले की मराठ्यांना आंदोलनाची गरज काय? राज्य सरकारनं त्यांना 10% आरक्षण स्वतंत्र दिलेलं आहे आणि राज्य सरकार म्हणतंय ते आम्ही टिकू. मग पुन्हा आंदोलनाची आवश्यकता काय? असं त्यांनी विचारलं. साहेब, बरोबर आहे आपलं म्हणणं. आपण अतिशय रास्त बोललात. परंतु म्हणजे जावेद त्यांचे वंश तेव्हा कळे किंवा ज्याची जळती त्याला कळते. इथं काहीतरी अडचणी आहेत म्हणून समाज या ठिकाणी रस्त्यावर उतरत आहे किंवा सनदशीर लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहे. आपल्या न्याय हक्कासाठी, आपल्या न्याय मागण्या मांडण्यासाठी, सरकार दरबारापर्यंत त्या पोहोचवण्यासाठी आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार हा भारतीय संविधानानं दिलेला आहे. आणि या संविधानानं शांततेच्या मार्गानं, सनदशीर मार्गानं उपोषणं असतील, मोर्चे असतील, निदर्शने असतील किंवा जो तत्सम प्रकार असेल, ते तत्सम आयुध असेल, या प्रमाणात आंदोलन करण्याचा किंवा आपलं गाऱ्हाणं मायबाप सरकारकडं मांडण्याचा अधिकार आहे. आणि याच अधिकाराचा वापर हा गरजवंत मराठा किंवा गरीब मराठा समाज हा करीत आहे. मराठा समाजातही 10, 15, 20% लोक श्रीमंत आहेत. त्यांना कशाचीही गरज नाही. सदन आहेत, काही राजकारणी आहेत, काही संस्थाचालक आहेत, काही कारखानदार आहेत, काही सहकार क्षेत्रात आहेत, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत. परंतु तो क्लास वेगळा आहे आणि या ठिकाणी हा जो खालचा घटक आहे हा विकासापासून वंचित आहे, उपेक्षित आहे. अगदी त्याला म्हणजे शिक्षण कसं घ्यावं हाच मोठा प्रश्न त्याच्यासमोर आहे. दररोजची उपजीविका कशी भागवावी इथपासून त्याची सुरुवात आहे. तर मग शिक्षण, नोकरी, प्रगती या गोष्टी तर दूरच्याच बाबी आहेत. तर साहेब, आपण म्हणलात ते बरोबर आहे. आपण म्हणलात की राज्य सरकारनं 10% आरक्षण दिलेलं आहे. परंतु इंदिरा साहनी प्रकरणातील निर्देशानुसार माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले त्यानुसार आणि मंडल आयोगाच्या शिफारसीनुसार लोकसंख्येच्या प्रमाणात निम्मे आरक्षण असतं. SC आणि STंना हे त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात म्हणजे 100% आरक्षण असतं. आणि या ठिकाणी OBC किंवा SC-BCला या ठिकाणी हे आरक्षण हे लोकसंख्येच्या निम्म असतं. मग बांठी आयोगानं या ठिकाणी विकास गवळी विरुद्ध महाराष्ट्र शासन प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये बांठी आयोगाचा जो डेटा राज्य सरकारनं सबमिट केलेला आहे त्यामध्ये OBCंची लोकसंख्या ही 37% दाखवलेली आहे. OBC म्हणजे सगळेच आले त्यात OBC आला, त्यात NTचे अबकड वर्ग आले, त्यात SBC प्रवर्गसुद्धा आला. तर यांची लोकसंख्या 37% आहे आणि हा 37% घटक हा 32% आरक्षण घेतोय. बरं, ठीक आहे, घेऊ द्या, काही हरकत नाही, मान्य आहे. परंतु न्यायमूर्ती गायकवाड आयोगाचा सर्व्हे सांगतोय की मराठा समाजाची लोकसंख्या 32% आहे. मग त्याला 16% आरक्षण देणं क्रमप्राप्त आहे. पण ठीक आहे, तोही विषय बाजूला जाऊ द्या. न्यायमूर्ती शुक्रे आयोगाचा लेटेस्ट अहवाल सांगतोय की मराठा समाजाची लोकसंख्या 28% आहे. मग तिथं मराठा समाजाला 14% आरक्षण देणं अभिप्रेत होतं. तिथं तर 10% दिलंय. मग 4% कुठे गेले कुठं? बरं, हेही जाऊ द्या थोड्या वेळापुरतं. ज्या ज्या घटकांना राज्यामध्ये आरक्षण आहे तो घटक केंद्रामध्ये आरक्षण उपभोगत आहे, घेत आहे, त्याचा लाभ घेत आहे. मग मराठा समाजाला सरकारनं राज्य पातळीवर आरक्षण दिलं. केंद्रीय पातळीवर आरक्षण देण्याची शिफारस अद्यापपर्यंत सरकारनं का केलं नाही? आपण तर ज्येष्ठ मंत्री आहात. खरं पाहिलं तर आपल्या मुखातून हा प्रस्ताव आपण मांडावा अशी अपेक्षा मराठा समाजाकडून आपल्याकडे आहे. कारण आपल्याला सुद्धा मराठा समाजानं भरपूर भरभरून दिलेला आहे. म्हणजे आपण जे निवडून येतात त्यामध्ये काही वाटा निश्चित मराठा समाजाचा सुद्धा आहे. आपण ते नाकारून चालणार नाही. तर आपण तसा एक प्रस्ताव साहेब, म्हणजे तशी एखादी सूचना, तसं एखादं खाजगी विधेयक मांडणार का? किंवा तसं एखादं पत्र सरकारला देणार का? किंवा तसा एखादा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आपण मांडणार का? हा एक मूळ प्रश्न येतो. कारण राज्य पातळीवर ज्यांना आरक्षण आहे त्यांना केंद्रात मिळालं पाहिजे.
बरं, मराठा समाजाला हे जे आरक्षण दिलेलं आहे 50%च्या वरचं, हे आज पहिल्यांदा दिलं नाही साहेब. यापूर्वी 2014ला दिलं, त्यावेळेसही आपण सत्तेमध्ये होता साहेब. 2018ला दिलं, त्यावेळेससुद्धा आपण विरोधी पक्षात असाल, परंतु आपण अनुमोदन दिलं साहेब. पण दोन्ही आरक्षण टिकले नाही साहेब. मग आता हे टिकल कशावरून? पण तुम्ही म्हणता की हे सरकार शाश्वती देत आहे. बरोबर आहे साहेब, शाश्वती देत आहे सरकार. मग सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन पेंडिंग आहे. त्या बाबतीमध्ये काहीच हालचाल होताना दिसत नाही. मंत्री म्हणून आपण जबाबदारी घेणार का साहेब? ही आपण एक ज्येष्ठ आहात, अनुभवी आहात. आपल्या अनुभवाचा फायदा हा सर्वांना झाला पाहिजे. आपली सर्वांना न्याय देण्याची भूमिका आहे असं आपण वारंवार म्हणता. मग मग या बाबतीत आपण का बोलत नाही साहेब? हा एक मोठा साधा आणि सरळ प्रश्न आहे. आपण मंत्री असताना सुद्धा जरांगे पाटलाच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यासाठी त्याच जिल्ह्यातला तोच तालुका निवडता, राज्यातले बरेचसे लोक घेता, आपल्याच व्यासपीठावर लोक कोयत्याची भाषा करतात, लोक महाराष्ट्र पेटवण्याची भाषा करतात, लोक शस्त्रांची भाषा करतात, लोक त्या ठिकाणी आणखी वेगवेगळ्या प्रकारची भाषणं करतात. इतकंच नाही साहेब, इंदापूरच्या एल्गार सभेत, आपल्याच सभेत असं तिथं सांगण्यात आलं की हे मराठा समाजाला 50% वरचं आरक्षण दिलेलं, त्याचं जे पेकाट मोडलं, त्यात त्यात कुणाचा वाटा आहे हे ते भाषण पाहिलं की कळेल साहेब. मग आपण असं कुठल्या तोंडानं बोलू शकता? किंवा आपणच म्हणता, न्हावी समाजाला आव्हान करता की मराठा समाजाची केस कापू नका, त्यांना आपापसात बहादूर द्या. हे आपल्यासारखे ज्येष्ठ व्यक्तिमत्वाला शोभतं का साहेब? आणि समाज आपल्या न्याय हक्कासाठी, न्याय मागण्यासाठी, मायबाप सरकारपर्यंत गाऱ्हाणं पोहोचण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करत आहे. तर आपण म्हणता आंदोलनाची गरज आहे. हे हे कुठल्या नेत्याला पटतं साहेब?